सोलापूर महानगरपालिकेत मराठा समाजाला महापौर पद न दिल्याच्या निषेधार्थ रंगपंचमीच्या दिवशी मराठा समाजाच्या वतीने काळ्या रंगाची रंगपंचमी खेळून आंदोलन करण्यात आले। या प्रकरणात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी हे पद विनायक कोंडाल यांना दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या निर्णयामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून यापूर्वीही समाजाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली आहेत। रविवारी रंगपंचमीच्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राम जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाची रंगपंचमी खेळत निषेध नोंदवला। सोलापूर महानगरपालिकेतील महापौर पद मराठा समाजालाच देण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय शिवाजी। महाराष्ट्रामध्ये विविध रंगांनी रंगपंचमी खेळली जाते, तुम्ही काळ्या रंगाची रंगपंचमी खेळताय, काय कारण आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी जो मराठा समाजावर राजकीय अन्याय केला आहे त्याच्या विरोधात आज मराठा समाजाने काळ्या रंगाची रंगपंचमी साजरी करून त्यांचा निषेध केलेला आहे। 1993 नंतर गेल्या 32 वर्षात प्रत्येक समाजाला प्रत्येक पक्षाने महापौर करून तिथं संधी दिलेली होती। यंदा सर्वसाधारणासाठी जागा असताना आमची गेल्या 1 महिन्यापासून मागणी होती की बाबा सर्वसाधारणासाठी जागा आहे, आपण तिथं मराठा समाजाचा महापौर करावा आणि तिथं न्याय देण्याची भूमिका घ्यावी। पण या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे भाऊजे विनायक कोंडाल यांना महापौर करून मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथं तिने केलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून ज्या असे महापौर निवड झाले त्यानंतर मराठा समाजाने आम्ही तिथं रक्ताने पत्र लिहिलेलं आहे, मुंडन आंदोलन केलेलं आहे, मूक आंदोलन केलेलं आहे, अर्धनंग आंदोलन केलंय। ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलंय आज त्या मराठ्यांना काळ्या रंगाच्या कलरने रंगपंचमी साजरी करण्याची वेळ आली, ही महाराष्ट्रात सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे। आमची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी आहे, एक तर विनायक कोंडाल यांचा तुम्ही राजीनामा घ्यावा, मराठा समाजावर तिथं आपण महापौर करावा, किंवा जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष ओबीसी साठी आहे तिथं कुणबी मराठ्याचा तुम्ही तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष करावा आणि पहिले 1.25 वर्ष महापौर विनायक कोंडाल यानंतर दुसरे 1.25 वर्ष तुम्ही तिथं मराठ्याचा महापौर करावा। कारण 2.5 वर्षानंतर ज्या चिठ्ठी काढण्यात येईल तिथं सर्वसाधारणसाठी चिठ्ठी नसणार आहे, रोटेशन पद्धत असल्यामुळं ओबीसी पुरुष आणि एससी पुरुषची तिथं चिठ्ठी निघणार आहे। लोकसभेला तुम्हाला मराठ्यांनी मतपेटीतून उत्तर दिले, मराठा समाज तुम्हाला मराठा समाज विधानसभेला तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही सत्तेत आज इथं तुम्ही बसलात। ज्या महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदचं तिथं निवडणूक होते, तुमचं 55+ तिथं स्वप्न होतं, मराठ्यांनी तुम्हाला 38 वरच तिथं थांबवलं। जर तुम्ही मराठा समाजाचं राजकीय जे अन्याय झाले तुम्ही न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला या महाराष्ट्रात आंदोलनाचा वनवा दिशे, तुम्ही योग्य न्याय घ्या। मराठा समाजाने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शरद रोहिणी तळवळकर यांचा भव्य सत्कार तिथं करण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी। जय भवानी। जय शिवाजी। एक मराठा। लाख मराठा। एक मराठा। लाख मराठा। जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। मराठा। एक मराठा। लाख मराठा। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवराय। लाख मराठा। एक मराठा। लाख मराठा। तुमचं आमचं